श्रीराम जय जय राम। प्रपंच हे परमार्थाचे साधन। फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते, हे चांगले नाही। काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकले पाहिजे। नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल। प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतो आहे। प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवे आहे आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते। खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाही, मग दुसरा कुणी आपला परमार्थ बिघडविल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे, आपणच तेवढे बरे नाही। दरवाजे, खिडक्या हे जसे घराचे साधन आहे, किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसे साधन आहे, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे। नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही। प्रपंच हा इथून तिथपर्यंत सगळा सारखाच, गरिबाचा असो की अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो की कारकुनाचा असो, या देशातला असो की त्या देशातला असो। प्रपंचाचा धर्म जो उणेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा, तो कधीही कुठेही बदलत नाही। म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये, आहे त्यात समाधान ठेवावे। परमार्थात अधिकार कुणी कुणाला देऊन येत नसतो। आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो। परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही। ते सुख शेवटी दुःखातच लोटते। ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करीत नाही। वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात। अशा वेळी मनात येईल तसे वागण्याचे टाळले तर विकार दुबळे होतात। मी विकारवश होत असेन तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणे जरूर आहे। विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचे काही चालणार नाही। थर्मामीटर ताप दाखवितो, घालवीत नाही। तद्वत शास्त्रे आपले चुकते कुठे ते दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे। समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करीत नाही, म्हणून कसेही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा। नाम जाणून अजाणून, श्रद्धेने अश्रद्धेने कसेही घ्या, राम तुम्हाला अन्न वस्त्राला कमी करणार नाही हे खास। नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ, म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवा, हेच माझे तुम्हाला सांगणे आहे। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 26 निरूपण। देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला। करी रे मना भक्ती या राघवाची, पुढे अंतरी सोडी चिंता भवाची। देह म्हणजे मी असे आपण समजतो, त्यामुळे या देहाची आपल्याला अत्यंत चिंता असते।
देहरक्षणासाठी आपण पाहिजे तितके प्रयत्न करतो, पण काळाची झडप जेव्हा पडते तेव्हा कोणाचाच इलाज चालत नाही. परीक्षित राजाने त्याच्या देहरक्षणाचा प्रयत्न केला, पण बोरातून आळीच्या रूपात येऊन तक्षकाने परीक्षिताचा प्राण घेतला. म्हणजे आपले श्वास आपल्या आयुष्यात किती घ्यायचे ते ठरलेले असतात. ते संपले की काळ त्याचे काम बजावतो. आपल्याला माहीत नसते की केव्हा काळ आपल्याला घेऊन जाणार आहे. म्हणून समर्थ सांगतात, हे मना, तुझा देह परमेश्वराने दिला आहे, त्याचा चांगला उपयोग कर. केवळ तुझा देह बाहेरून शृंगारू नकोस. तू जेव्हा श्रीरामांचे नाम घेऊ लागशील तेव्हा स्वतःमध्ये मुमुक्षू मध्ये असणारे सगळे गुण आपोआप येतील. फक्त तुझ्यामध्ये श्रीरामांवर निष्ठा हवी, म्हणजे तुला श्रीरामांबद्दल प्रेम वाटायला लागेल, त्यांच्याबद्दल भक्ती वाढीस लागेल. हळूहळू तू साधक बनशील. जसजशी तुझी भक्ती फुलत जाईल तू सिद्ध बनशील आणि तुझ्या जीवनाचे सार्थक होईल. राघवाची भक्ती केल्याने तुझी देहबुद्धी नाहीशी होईल. जन्ममरणाची तुझी चिंता उरणार नाही. कोणतेही काम करायला घेतलेस तर राघवाच्या कृपेने ते सफल होईल. कारण राघवाच्या कृपेने तुझ्या मध्ये असलेला मी करतो, मी केलं हा अभिमान नाहीसा होईल. मीपणा नाहीसा झाल्यावर आत्मज्ञान सहज प्राप्त होईल. मग तुझ्या वैभवाला कशाची कमी. म्हणून हे मना, राघवाची भक्ती कर, म्हणजे तुझी संसार चिंता संपेल. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री महाराजांच्या प्रवचनामधील काही बोधवचने. ज्याच्यामध्ये भगवंताची आठवण राहील तो विवेक समजून आचरणात आणा. प्रपंच उत्तम करा, पण त्याच्या अधीन होऊ नका. अधीन होणे हे पाप आहे, प्रपंच करणे हे पाप नाही. शक्य तितके धर्माचे पालन करा. नीती प्राणाबरोबर सांभाळा आणि प्राण गेला तरी नामाची दुगदुगी राहू द्या. इतके नाम तुम्ही सांभाळा. आपले ध्येय काय असावे हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसात आणि त्या प्राण्यात फरक आहे. प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहणाऱ्या माणसाला संताची भेट झाली की ते त्याचे कल्याण करतात. ज्याप्रमाणे एकच ठिणगी सबंध कापसाचा नाश करायला समर्थ असते, त्याप्रमाणे भगवंताचे नाम सर्व पापांचा नाश करायला समर्थ असते. खरे सांगतो मी, मनुष्याने जन्माला येऊन एकच करावे, आपण नामात राहावे आणि दुसऱ्यास नामास लावावे. संसारात न्यून पडू देऊ नये आणि भगवंताला विसरू नये. आपल्या बाळाला दुःख व्हावे असे माऊलीला कधी वाटेल का? आपण तिला मनापासून हाकच मारीत नाही, भगवंताचे नाम मनापासून घेतच नाही. इथेच आपले सर्व चुकते. तेव्हा गोंदावल्यास आल्यासारखे रामाजवळ जाऊन आता तुम्ही एकच मागा, रामा तुझे प्रेम आम्हाला दे. तुम्ही मागाल ते तो तुम्हाला खात्रीने देईल यावर विश्वास ठेवा. तो त्याच्यासाठीच इथे उभा आहे. रामाची भक्ती करण्याने आपला संसार आपली कल्पनाही होणार नाही इतका सुखाचा होईल. कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका. भगवंताच्या नामानेच त्याचा सहवास घडेल आणि त्याचे प्रेम उत्पन्न होईल.
भगवत प्राप्तीसाठी एक सुलभ उपाय आहे. भगवंताशी आपले नाते जोडावे. कोणते तरी नाते लावावे. भगवंत हा माझा स्वामी आहे, मी त्याचा सेवक आहे. तो माता, मी लेकरू. तो पिता, मी पुत्र. तो सूत्रधार, मी बाहुले. असे काही नाते लावावे. प्रेम केल्याने प्रेम वाढते. तसे भगवंताविषयी प्रेम कोणचे तरी नाते लावून वाढवावे. किंबहुना तो स्वभावच व्हावा, म्हणजे भगवत प्राप्ती सुलभ होते. श्री महाराजांवरील पुस्तके व ग्रंथ. 1. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय, प्रा. के. व्ही. बेलसरे, बाबा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र व शिकवण, डॉक्टर प्र. न. जोशी. ब्रह्मचैतन्य कादंबरी, लेखक अशोक देशपांडे. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र, गिरजाकीर. संग्राहक डॉक्टर डी. देशमुख, कामठेकर, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.